Good morning. Okay, formula book. Okay, distant formula. काल आपण पाहिलं की ग्राफ काय आहे, इंट्रोडक्टरी एखाद्या पॉईंटची पोझिशन कशी डिसाईड केली जाते. सपोज हा ए पॉईंट आहे, याचे कोऑर्डिनेट जे पाहिले मी तर ते काय येतील, याचे कोऑर्डिनेट जे पाहिले मी तर मी काय करेल, आधी एक्स ॲक्सिसवर एक परपेंडिक्युलर लाईन टाकेल, वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर लाईन टाकेल. याच्या हा असेल तुमचा एक्स, हा असेल तुमचा वाय. आपल्याला 2 पॉईंट लागणार इथं. सो मी आत्ताच दुसरा पॉईंट पण घेतो आहे, हा बी आहे, हा ए. ओके, याला x1 दिलं मी, याला y1 दिलं. एक लाईन अशी जॉईन केली दोघं पॉईंटला. मला या दोघा पॉईंटमधलं डिस्टन्स फाईंड करायचे. त्यासाठी मला लागतो डिस्टन्स फॉर्म्युला. ह्या पॉईंटला पण याचे कोऑर्डिनेट फाईंड करायचे असतील तर मी इथं पॉईंट टाकेल x2, सॉरी इथं लाईन टाकेल एक परपेंडिक्युलर, इथं असेल y2. आता याचे कोऑर्डिनेट x1 y1 आधी x ठेवायच्या, नंतर y ठेवायच्या. याचे कोऑर्डिनेट येतील x2 y2. आता डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे मला काय, हे डिस्टन्स फाईंड करायचे. कोणत्याही ग्राफवरचे 2 पॉईंटमधलं डिस्टन्स फाईंड करण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला यूज होतो. आणि तो फॉर्म्युला कसा आहे, सपोज ही लाईन अशी जॉईन केली, हा अँगल काय असेल 90 डिग्री. ओके, डिस्टन्स सपोज मी डीने दाखवतो आहे, मला डी फाईंड करायचं आहे. ए बी, लेट दिस इज अ सी पॉईंट. ट्रायंगल झाला ए बी सी, कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे. सो वी कॅन यूज पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनुसार काय म्हणतात की हायपोटेनस जे असेल त्याचा स्क्वेअर इक्वल टू बेसचा स्क्वेअर प्लस, याला ब्रॅकेट द्यायचं, हाईट स्क्वेअर. ओके, ए सी काय आहे सर, ए सी एवढं डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स म्हणजे काय, x2 - x1 आहे. x2 हे डिस्टन्स फ्रॉम दिस, हा x2 पॉईंट. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, हा हे ओरिजिन आहे. ही लाईन कसली आहे, ही ओरिजिनची लाईन. ओके, हा ओरिजिन आहे. म्हणजे इथून इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे तो तुमच्या x2 आहे. इथून इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे ते तुमच्या x1 आहे. x1 x2. ओके, परत समजण्यासाठी काढला तुम्ही. मला हे डिस्टन्स फाईंड करायचे आहे. कारण काय, ए सी दिस मीन्स दिस. सो वी कॅन राईट x2 मायनस, सॉरी x2 स्क्वेअर मायनस x2 मायनस x1. x2 मायनस x1 हे डिस्टन्स झालं, त्याच्या स्क्वेअर आहे. सो दिस स्क्वेअर प्लस मला बी सी फाईंड करायचे आहे. बी सी म्हणजे हे डिस्टन्स म्हणजे हे y2 मायनस y1. हे झालं तुमचं y2 मायनस y1. सो डी काय आला, अंडर रूट x2 मायनस x1चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा स्क्वेअर. दिस इज द डिस्टन्स फॉर्म्युला. ह्या काय आहे, x2 मायनस x1 चेंज इन एक्स आहे. एक्समध्ये एक्स ॲक्सिसवर एवढ्या डिस्टन्समध्ये किती चेंज झाला एक्समध्ये, तो चेंज आहे. आणि आपण चेंज कशाने दाखवतो, डेलने दाखवतो. सो वी कॅन राईट दिस ॲज अ डेल स्क्वेअर एक्स डेल स्क्वेअर वाय, सॉरी डेल एक्स स्क्वेअर डेल वाय स्क्वेअर. हा तुमचा डिस्टन्स फॉर्म्युला झाला. द डिस्टन्स फॉर्म्युला नंतर स्लोप. स्लोप काय असतं, स्लोपचं काय काम असतं, स्लोपवरून तुम्ही डिसाईड करू शकतात की ही जी लाईन आहे, ही ए बी लाईन, ही किती इन्क्लाइन आहे. इन्क्लाइन म्हणजे किती तिरकस आहे हे तुम्ही डिसाईड करू शकता. सपोज हा अँगल थिटा घेतला मी, किती थिटा घेतला. स्लोपची आधी डेफिनेशन बघा, रेशो ऑफ चेंज इन वाय टू चेंज इन एक्स, चेंज इन वाय टू चेंज इन एक्स. रेशो ऑफ चेंज इन वाय means
डेल वाय अपॉन डेल एक्स, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा डिफाईन आहे, स्लोपची डेफिनेशन आहे. आता ह्या ट्रायंगलवरनं पाहिलं तुम्ही ए बी सी, ह्या ट्रायंगलवरनं y2 मायनस y1 कुठं आहे, ही साईड आहे, x2 मायनस x1 ही साईड आहे. थिटा इज सब अपोजिट साईड काय थिटाची, y2 मायनस y1 आहे, ॲडजस्टंट काय आहे, x2 मायनस x1 आहे. सो वी कॅन राईट दिस इज इक्वल टू tan थिटा, कारण का tan थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड, ॲडजस्टंट साइड. म्हणून tan थिटा इज इक्वल टू, वी कॅन राईट tan थिटा इक्वल टू दिस काय, इक्वल टू tan थिटा, म्हणजे स्लोप इज इक्वल टू काय आला, tan थिटा. तुम्ही जर स्लोप फाईन केला तर तुम्हाला tan थिटा मिळतो. tan थिटा सपोज स्लोप वॉट एव्हर जे पण व्हॅल्यू येईल, तुम्ही स्लोप फाईन केला त्याची व्हॅल्यू सपोज ए आली तर tan थिटा इज इक्वल टू ए. सो वी कॅन फाईन थिटा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ए. ओके, म्हणजे मला अँगल मिळेल. अँगल मिळेल म्हणजे काय, किती इन्क्लाइन आहे ती लाईन, ह्या अँगलवर कळेल ना. हा अँगल अजून स्लो कमी केला ती लाईन अशी तिरकस होते, कमी कमी होईल. अँगल वाढत असेल तर लाईन अशी होईल. म्हणजे स्लोप काय डिसाईड करतो की ती लाईन किती तिरकस, किती इन्क्लाइन झालेली ती. इन्क्लायनेशन मीन्स तिरकस. ओके, हा ज्याला स्लोपची स्टोरी आता. आता काही स्टँडर्ड ग्राफ पाहू आपण. मी काल एक गोष्ट बोललो होतो तुम्हाला, प्रत्येक ग्राफच्या काहीतरी एक इक्वेशन असतं, प्रत्येक ग्राफचे एक इक्वेशन असतं. स्ट्रेट लाईन ग्राफ जर बघितला तुम्ही, सपोज एक असा ग्राफ दिला आहे, हा काय तुमचा वाय, हा एक्स, हा 0, असा एक ग्राफ दिला आहे आणि इथंच दिलं आहे ए. ह्या ग्राफचं इक्वेशन काय तर वाय इज इक्वल टू ए. एक्स बघा व्हॅरी होतोय, वाय इज इक्वल टू ए कॉन्स्टंट. वायची व्हॅल्यू या ग्राफसाठी, ग्राफ ॲक्च्युली ही लाईन आहे, हां आठवण ठेवायचं आहे. ह्या लाईनचे इक्वेशन काय येईल या ग्राफमध्ये, वाय इज इक्वल टू ए. तुम्ही ह्या पॉईंटला, या लाईनवर एक पॉईंट घेतला इथं, तिथं एक्स इज इक्वल टू 1 असेल, इथं एक्स इज इक्वल टू 2 असेल, इथं एक्स इज इक्वल टू 3 असेल, एक्स 1 2 3 असं काहीतरी, हा 1 हा 2 हा 3. एक्स व्हॅरी होतोय, वाय व्हॅरी होतोय का, वाय इज ऑलवेज इज इक्वल टू ए. तर अशा ग्राफचं इक्वेशन काय असतं, वाय इज इक्वल टू ए. फॉर एक्झाम्पल, तर ह्या लाईनसाठी इक्वेशन काय येईल 3. ओके, अजून वाय कॉन्स्टंट आहे, जिथं वाय कॉन्स्टंट असेल इक्वेशन डायरेक्टली त्याचे येतं, वाय इज इक्वल टू इथं येईल -2. हा तुमच्या ओरिजिनच्या डाऊन खालच्या साईडला मायनसमध्ये घेतो आपण वाय. ओके, सिमिलर ग्राफ आहे अजून एक स्ट्रेट लाईनच्या, इथं हा एक्स, इथं हा वाय, इथं हा 0 म्हणजे ओ, त्याचे कोऑर्डिनेट 0 0 असतील. आता याचे इक्वेशन पाहिलं तर एक्स इज इक्वल टू ए, हा वायला परपेंडिक्युलर होती, वाय इज इक्वल टू ए. ही लाईन एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे, एक्स इज इक्वल टू ए. समजा ही लाईन अशी राहिली असती, इथं राहिली असती आणि हा -1 राहिला असतं, तर या लाईनसाठी इक्वेशन आलं असतं एक्स इज इक्वल टू -1. ही लाईन -1 आहे. ओके, ही लाईन पूर्ण अशी पण राहिली असती तरी इक्वेशन सेम, कारण ती एक्स इज इक्वल टू -1 मधून जाते, एक्सच्या एक्स इज इक्वल टू -1 मधून परपेंडिक्युलर जाते ती. ओके, हा अँगल परपेंडिक्युलर आहे, इथं हा अँगल परपेंडिक्युलर आहे. एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला ज्यावेळेस लाईन एक्स ॲक्सिसला जी लाईन परपेंडिक्युलर असेल तर इक्वेशन एक्स इज इक्वल टू, जिथून ती क्रॉस होते, हा ए तर ए, हा -1 आहे तर -1, एच्या जागेवर 5 राहिला असता तर याचे इक्वेशन 5 होऊन गेलं असतं, एक्स इज इक्वल टू 5 झालं असतं.
अजून एक y इज इक्वल टू mx, याचा ग्राफ फाईंड करू. आता ग्राफ फाईंड करण्यासाठी आधी काय आपल्याला मिनिमम एक्सच्या किंवा वायच्या दोघांमधून एकाच्या व्हॅल्यू माहिती पाहिजे. एक्स वाय, सपोज मी एक्सची व्हॅल्यू घेतो 0 1 2 3. ओके, ह्या एक्सच्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या, वाय फाईंड करायच्या, वायच्या डिफरंट व्हॅल्यू येतील. फर्स्ट व्हॅल्यू एक्सची इथं पुट केली मी, काय येईल तर वाय इज इक्वल टू एम. आधी एक कन्सिडर एम इज अ कॉन्स्टंट आहे, आपण एम इज इक्वल टू 1 घेऊ. एम इज अ कॉन्स्टंट आहे, आपण एम इज इक्वल टू काय घेतला 1. 1 किंवा एक काम करू मल्टिप्लिकेशन आहे, सो 2 घेऊ. एम इज इक्वल टू काय घेतला मी 2 घेतला. आता काय येईल एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली, वाय इक्वल टू काय येईल 2 इंटू एमची व्हॅल्यू 2, एक्सची व्हॅल्यू 0, ॲन्सर 0. सो वाय मिळाला तुम्हाला 0. वाय इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1 पुट केला, वाय काय येईल 2 इंटू 1, वाय आला 2. एक्स इज इक्वल टू 2 पुट करा, 2 इंटू 2 4. एक्स इज इक्वल टू 3 पुट करा, 2 इंटू 3 6. ओके, आता याच्या ग्राफ फाईंड. याचा ग्राफ ड्रॉ करताना फर्स्ट पॉईंट ओरिजिन 0 0, एक्स पण 0 वाय पण 0, ह्या पॉईंटला 1 2 3 4 5. काय हा एक्स ॲक्सिस, इकडे काय वाय ॲक्सिस. 1 2 3 4 जगा नाही रे. 1 2 3 4 5 and हा 6. हा तुमचा 1 2 3 4. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस. आता पॉईंट प्लॉट करायचे. हा तुमचा ओरिजिन, ह्याच्या कोऑर्डिनेट 0 0. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0, दोघं 0वर आहे. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0. देन एक्स इज इक्वल टू 1, वाय का आला आहे 2, हा 1 असा वरती जातो आहे, हा 2, हा तुमचा सेकंड पॉईंट. याचे कोऑर्डिनेट का असेल 1 2. ओके, नेक्स्ट एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 6. आले थोडंसं इकडे येईल, एक अशी लाईन सेंटरमध्ये. हा तुमचा ग्राफ आहे. थिटा पाहिला तुम्ही तर हा थिटा. आता स्लोप फाईंड करायचे असेल तर या लाईनवरचे कोणतेही 2 पॉईंट मॅच करा. हेच पॉईंट मॅच करायचे असं बी नाही, कोणत्याही 2 पॉईंटला एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन करा. मी हेच पॉईंट करतो आहे कारण कसं इझी जाईल आपल्याला सॉल्व करता. हे 2 पॉईंट मॅच केले मी. मला स्लोप काढायचा होता. हां, स्लोप काढण्यासाठी प्रोसेस आहे. याचे कोऑर्डिनेट पाहिले तुम्ही या पॉईंटचे 3 6. या पॉईंटचे कोऑर्डिनेट पाहिले जिथं जॉईन केलं आहे 1 2. 1 फर्स्ट एक्स जो असेल तो, सेकंड का असेल वाय जो असेल तो, एक्स वाय. स्लोप y2 मायनस y1 x2 मायनस x1. लुक ॲट दिस. ह्या पॉईंटवर हा आहे तुमचा x2 y2 आणि हा आहे तुमचा x1 y1. का स्टार्टिंग अशी केली आपण, म्हणून जो पहिलाच पॉईंट मिळाला त्याला मी x1 म्हटलं आहे, जो दुसरा पॉईंट मिळाला मी त्याला y1 म्हटलं आहे, सॉरी जो दुसरा पॉईंट मिळाला मी त्याला x2 म्हटलं आहे. तसंच हा y1 आणि इथं पाहिलं तुम्ही 6 येतो y2. y2 काय आहे 6, y1 काय आहे 2, x2 काय आहे 3,
x1 काय आहे 1, कळलं, y2 y1, x2 x1. ह्याचे आन्सर काय आता 4/2 इज इक्वल टू 2. सो tan θ इज इक्वल टू 2, कारण tan θ म्हणजेच स्लोप. सो वी कॅन फाइंड θ इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ 2. ह्याचे आन्सर काढायची गरज नाही आता, स्टँडर्ड आला असतं तर मग कळला सांगे तो अँगल किती, पण θ किती आता tan इनव्हर्स 2 टेबलमधून निघेल त्याचा आन्सर. असा ग्राफ फाईंड करायचा. असा ग्राफ आपल्याला ॲक्च्युली काय पॉईंट आहे, आपल्याला असे ग्राफ आहेत पण एवढे नाहीत. सहसा एक्झाममध्ये येताना फक्त तुम्हाला असं दिलेलं असेल, एक स्ट्रेट लाईन काढून दिलेलं असेल, वेगवेगळे शेप दिलेले असतात, असा पॅराबोला दिला असेल, असा हायपरबोला दिला असेल, आणि तुम्हाला विचारतील की कोणता ग्राफ राईट आहे. मग तुमचे जे फायनल आन्सर आलं असेल ना त्याच्यावरनं तुम्हाला इक्वेशन बनवायचे. इक्वेशन म्हणजे या इक्वेशनशी मॅच करायचे. आता याचे इक्वेशन जे पाहिलं, या ग्राफचे इक्वेशन, तर ते काय y इज इक्वल टू mx. एम तर काही पण असेल हो, पण y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय x आहे. y ज्या वेळेस एक्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल ऑलवेज ग्राफ हा स्ट्रेट लाईन असेल. तुमचे आन्सर जर y इज इक्वल टू समथिंग जे पण असेल त्याच्यात x असेल फक्त, तर तुमचे आन्सर हे येणार नाही. कारण पॅराबोलासाठी जे इक्वेशन आहे ते y इज इक्वल y डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x. प्रत्येक ग्राफचे काहीतरी इक्वेशन आहे ते क्रॅम्प करून घ्यायचे. आपल्याला लागतात काय, पॅराबोलाचे लागतं आणि स्ट्रेट लाईनचे लागतं. हायपरबोलाचे मे बी कधीमध्ये लागेल तर लागेल. नेक्स्ट पाहू आपण एक अजून mx प्लस सी फॉर्म्युला बुकमध्ये आहे. इफ m इज इक्वल टू 2 c इज इक्वल टू 1. काही पण असतील ते, पण आपण ते कन्सिडर केले. परत तेच एक टेबल, हा तुमचा x, हा तुमचा y. सो एक्सची व्हॅल्यू घेतो मी 0 1 2 3. करस्पॉन्डिंग y काय येईल, ज्यावेळेस मी या इक्वेशनमध्ये 0 पुट करले एक्सच्या जागेवर, m इंटू 0, m काय आहे 2 असं येईल बघा. ते 2 इंटू 0 प्लस 1, कारण सी मी काय घेतला आहे 1. ॲन्सर काय येईल 1. एक्स इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय होईल, हा होईल तुमचा 2, हा 1, हा प्लस 1. ॲन्सर येईल 3. एक्स इज इक्वल टू 2 पुट केला तर हा येईल तुमचा 5. एक्स इज इक्वल टू 3 पुट केला तर हा येईल तुमचा 7. ओके, परत ग्राफ ड्रॉ करू एकदा. हा 1, हा 2, हा 3 पर्यंतच आहे का. ओके, हा 4. इकडं 1 2 3 4 5 6 अँड 7 पर्यंत आहे म्हणून 7 पर्यंत. हा का असेल एक्स ॲक्सिस, हा काय वाय ॲक्सिस. दिस इज ओरिजिन अँड कोऑर्डिनेट 0 0, एक्स पण 0 वाय पण 0. आता एक्स इज इक्वल टू 0 असताना म्हणजे हा इथं पॉईंट, वाय काय 1 आहे. सो फर्स्ट पॉईंट मिळाला तुम्हाला हा. याचे कोऑर्डिनेट पाहिले तुम्ही तर काय येईल 0 1. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 1, मग तो वाय ॲक्सिसवर मिळतो. देन एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू 3, हा पॉईंट येतो. एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 5, हा कुठंतरी. एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 7. ग्राफ येईल असा. आता हा ग्राफ बघा सेंटरमधून नाही जाते, हा ग्राफ सेंटरमधून जात नाही. याचा अँगल फाईंड करायचे असेल दिस, स्लोप फाईंड करायचे असेल हे 2 पॉईंट मॅच करून द्या. स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. हा तुमचा काय आहे x2 y2. कोऑर्डिनेट काय देईल 3 7 3 7. हा काय x1 y1 1 3
हा आला तुमचा 1 3. 7 मायनस 3 अपॉन 3 मायनस 1 5/2. सो tan थिटा इज इक्वल टू काय आला 5/2, कारण tan थिटा म्हणजेच काय स्लोप आहे. काय नाही इथं मग थिटा निघतो. आता अँगल जे बघितला हा काय हा लेस दॅन 90, हा अँगल काय लेस दॅन 90 बरोबर ना. आणि अजून एक आठवण ठेवा, ग्राफमध्ये स्ट्रेट लाईन असो कोणताही पॅराबोला असो, मी अजून नंतर सांगणार आहे. अँगल ऑलवेज फाइंड विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ऑलवेज कधी हा अँगल फाइंड नका करू विथ रिस्पेक्ट टू वाय, ऑलवेज फाइंड विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल ॲक्सिस. आणि तो ऑलवेज पॉझिटिव्ह ॲक्सिस सोबत असा जायला पाहिजे, असा उलटा नको, तो ऑलवेज असाच असेल. सपोज हा प्लस जागेवर मायनस आहे, मायनस राहिला असता तर फर्स्ट पॉईंट काय आला असता 0 पुट केला असता मी, हा फर्स्ट आला असता -1 बरोबर. फर्स्ट पॉईंट काय आला असता -1. सेकंड पॉईंट 1 पुट केला असता मी इथं, 2 × 1 हा -1 काय 2 एमची व्हॅल्यू आहे, एक्सची व्हॅल्यू पुट करतोय मी 1, हे आपण इरेज करू. एक्सची व्हॅल्यू मी 1 पुट केली, हा -1 आहे. काय येईल 2 × 1 2, 2 - 1 1. नंतर नेक्स्ट एक्सची व्हॅल्यू पुट करतो मी 2, हा -1, हे इक्वेशन आहे ना. 4 हा तुमच्याला 3. नेक्स्ट 2 एक्सची व्हॅल्यू पुट केली 6 मायनस हा 5. याचा ग्राफ कसा येईल मग, एक्स इज इक्वल टू ज्यावेळेस 0 होता, वाय का आला -1, म्हणजे तो पॉईंट आला तुमच्या हा. एक्स इज याचे कोऑर्डिनेट जे पाहिले तर काय तो एक्सला कुठं व्हॅरी झाला का नाही, एक्सला 0वरच येतो. सो 0 हा -1 हे त्याचे कोऑर्डिनेट आहे. नंतर एक्स इज इक्वल टू 1 झाला, हा आपला 1 2 3 समजा. एक्स इज इक्वल टू 1 झाला, वाय पण 1 आहे, 1 2 3 4 and 5. वाय पण काय आहे 1 आहे, हा सेकंड पॉईंट. एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 3, एक्स इज इक्वल टू 3, वाय इज इक्वल टू 5, अशी काहीतरी लाईन असेल. अँगल बघा हा आहे ऑलवेज एक्स ॲक्सिस सोबत, तर इथून स्टार्ट झाली लाईन म्हणून मी इथं काढेल रॉंग. ऑलवेज दिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबतच अँगल स्टार्ट होईल. हा काय अँगल लेस दॅन 90. जोपर्यंत अँगल आता बघा अँगल हा जोपर्यंत लेस दॅन 90 डिग्री, स्लोप इज इक्वल टू tan थिटा इज ऑलवेज पॉझिटिव्ह. 1 मिनिट. थिटा जोपर्यंत लेस दॅन 90 आहे, स्लोप tan इक्वल टू tan थिटा आहे इक्वल टू ऑलवेज पॉझिटिव्ह, स्लोप ऑलवेज पॉझिटिव्ह. इथं बघा tan थिटा इज ऑब्विसली लेस दॅन 90, 90 कुठं असेल इथं, काय येईल तर स्लोप जो पण येईल तुम्ही जो पण फाईन करणार तो स्लोप ऑलवेज काय असेल पॉझिटिव्ह येणार आहे. परत स्लोप फाईन करायचे असेल ही लाईन असे सॉरी हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्या. याचे कोऑर्डिनेट काय 1 1 आहे, याचे काय 3 आणि 5 आहे. एक्स आधी 3 आहे, हा 5 आहे, याचे 1 1. ग्राफ फाईन करा पॉझिटिव्ह, सॉरी स्लोप फाईन करा पॉझिटिव्ह. ह्याचे लास्ट ग्राफ बघू आपण, -mx + c.
0 1 2 3. आता इथं m इज इक्वल टू 2, c इज इक्वल टू अगेन 1. ओके, एक्सची व्हॅल्यू 0 पुट करा. काय येतं, y इज इक्वल टू मायनस एमची व्हॅल्यू काय घेतली मी 2 घेतली. सो हा 2 x इज इक्वल टू 0 प्लस c. काय येईल, c ची व्हॅल्यू घेतली 1च्या जागेवर काम करा. आता 4 घेऊ, 4. सो y आला तुमच्या 4. एक्सची व्हॅल्यू आता 1 पुट करू आपण. सो y इज इक्वल टू मायनस 2 इंटू 1 प्लस 4. किती होईल हा, 2 इंटू 1 मायनस 2 प्लस 4. सो आला आन्सर प्लस 2. y इज इक्वल टू नेक्स्ट एक्सची व्हॅल्यू 2 पुट करतो मी. लुक ॲट दिस, मायनस 2 2 प्लस 4. आन्सर आलं 0. 2 इंटू 2 4 मायनस 4 प्लस 4 0. नेक्स्ट y इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू आता पुट करतो मी 3. मायनस 2 3 प्लस 4 मायनस 2. आता याच्या ग्राफ ड्रॉ करा. हा तुमच्या 0. एक्सची व्हॅल्यू 0 असताना y काय आहे 4. x 0 y 4. हा तुमच्या 1, हा 2, हा 3, हा 4. हा 1, हा 2, हा 3, हा 4. इकडं पण आता घ्यायला लागतील मायनस 1 मायनस 2. आता x 0 असताना x काय आहे 0 म्हणजे तो पॉईंट एक्ससाठी इथं असेल. y काय आहे 4 आहे म्हणजे हा फर्स्ट पॉईंट, हा 0 4. x 1 आहे, y काय आहे 2 आहे, हा सेकंड पॉईंट. x 2 आहे, एक्सची व्हॅल्यू काय आहे 2 आहे, y 0 आहे, हा तुमचा थर्ड पॉईंट. एक थोडंसं काढताना मिसमॅच होतं आहे. हा पॉईंट थोडा इकडं असेल म्हणजे लाईन होईल, लाईन खिचली येईल तिथं. ओके, x 3 असताना हा काय मायनस 2, x 3 हा मायनस 2. लाईन कशी जाईल, अशी जाईल. हे पॉईंट थोडेसे ग्राफ मेजरमेंट नीटने म्हणून. ओके, लाईन तुमची कशात आहे अशी. आता याचा अँगल बघा, हा थीटा. डायरेक्टली तुम्ही ऑब्झर्व करून सांगू शकता की थीटा इज ग्रेटर दॅन 90. थीटा ग्रेटर दॅन 90 असेल तर स्लोप येतो निगेटिव्ह. वाटलं तुम्हाला त्याचा स्लोप फाइंड करा. याचा स्लोप फाइंड करताना काय करणार, हा पॉईंट, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. याचे कोऑर्डिनेट काय येईल, एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू 2 आहे. ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट, हा पॉईंट घेतो आहे मी तर, ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट एक्स इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 1. ह्याचा जर तुम्ही स्लोप फाइंड केला तर तो तुम्हाला निगेटिव्ह मिळेल. म्हणजे आपल्यासाठी की एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे, आपण थीटा बघायचा. थीटा ग्रेटर दॅन 90, स्लोप इज इक्वल टू निगेटिव्ह. थीटा लेस दॅन 90, स्लोप इज इक्वल टू पॉझिटिव्ह. स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईनवर थीटा एक कॉन्स्टंट मिळणार आहे. इथं चेंज होणार नाही. चेंज पण होता पण ते स्ट्रेट लाईनमध्ये नाही. स्ट्रेट लाईनमध्ये थीटा कॉन्स्टंट असेल. फक्त एवढं डिसाईड करायचं आहे की थीटा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. सॉरी, थीटा ग्रेटर दॅन 90 आहे का लेस दॅन 90. ग्रेटर दॅन असेल डायरेक्टली स्लोप निगेटिव्ह म्हणायचे. हे आपल्याला व्हेलॉसिटी इन एक्सेलरेशनमध्ये लागणार आहे म्हणून सांगतो. याच्यावर म्हणून एवढा जोर देतो आहे. तुम्हाला थीटावरनं ओळखता यायला पाहिजे. हे झाले स्ट्रेट लाईन ग्राफ. ह्याच्यानंतर पॅराबोलाचे ग्राफ. पॅराबोलासाठी इक्वेशन जे आहे ते y इज इक्वल टू kx स्क्वेअर. हे तुम्हाला आता होमवर्क देतो मी एक.
this is x, this is y. X is equal to -2, -1, 0, 1, 2. सॉरी, बस एक गरज नाही. हिट -2, -1, 0, 1 याचा ग्राफ काढायचा आहे फॉर दिस इक्वेशन. कसला? याचा ग्राफ या इक्वेशनसाठी काढायचा आहे. होमवर्क येतो. अजून दुसरा एक इक्वेशन सेम टेबलसाठी y इज इक्वल टू kx². हे दोन ग्राफ तुम्हाला होमवर्क आहेत. हे मी आता सांगू देतो. हे पॅराबोलाचे ग्राफ आहेत. पॅराबोला कोणाला म्हणतो? जे डायग्रॅमॅटिक फिगर अशी असेल याला म्हणतात पॅराबोला. ओके. हायपरबोला कोणा म्हणतात आपण? याला म्हणतात हायपरबोला. दोन डायग्राम तयार होतात. एकदम डायरेक्टली सांगतो आहे मी. हे जॉमेट्रीमध्ये होणार आहे, मॅथमॅटिक्समध्ये, आणि आपल्याला याची गरज पण नाही. पण तुम्हाला एक हे माहिती पाहिजे म्हणून सांगतो आहे मी. याला म्हणतात पॅराबोला. ह्या डायग्रामला म्हणतात हायपरबोला. एक अशी लाईन असेल, म्हणजे एक असा कर्व असेल आणि एक कर्व असा असेल. तसे एक्सपान्शनचा पण ग्राफ आहे, तो पण आपल्याला लागत नाही. जो फॉर्म्युला बुकमध्ये दिला आहे, ज्यावेळेस लागला सपोज त्यावेळेस आपण ते पाहू. फक्त पॅराबोला लागतो आपल्याला होमवर्कसाठी तुम्हाला हे. आणि लास्ट वन थिंग, फॉर्म्युला बुकमध्ये अजून दोन ग्राफ दिले आहेत, ते म्हणजे साईन आणि कॉसचे ग्राफ आहेत. ते पण आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये लागतं, त्यावेळेस आपण पाहू. आता काय एवढे त्याच्या गरज नाही आपल्याला, म्हणजे लागतच नाही आपल्याला. ज्यावेळेस ऑस्सिलेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स चॅप्टर लागेल त्यावेळेस ते ग्राफ पाहू. त्याची थिअरी बघायला लागेल थोडी. कारण आता इम्पॉर्टंट गोष्ट आहे काजल, की एक स्ट्रेट लाईन आहे. समजा मला याचा अँगल फाईन करायचे असेल, मी काय करेल, इथं ही स्ट्रेट लाईन, या स्ट्रेट लाईनला डायरेक्टली शिफ्ट अशी करून गेली. कारण इथं अँगल फाईन केला का इथं काही मॅटर नाही. और अँगल फाईन करताना अशी एक लाईन खेचून घ्यायची. आता ही स्ट्रेट लाईन तर वरती, मग मी तुम्हाला विचारलं की अँगल काय? तुम्हाला विचारलं मी की या स्ट्रेट लाईनमध्ये, हा स्ट्रेट लाईन आणि एक्स ॲक्सिसमध्ये अँगल काय? कसं करणार तुम्ही? एक्स ॲक्सिसला एक पॅरलल लाईन खेचून घ्यायची. आता हा अँगल घेतला काय आणि हा घेतला काय? सेम. म्हणजे ज्या पॉईंटला तुम्हाला अँगल काढायचा आहे तिथं एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. एक्स ॲक्सिसला, एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल, सेम लाईन, इथं एक लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस काढायची. ओके. सेम डायरेक्शन चेंज व्हायला नको. इथं अँगल काढायचा आहे, एक लाईन ड्रॉ करून घ्या, अँगल निघून गेला. हे स्ट्रेट लाईनसाठी. पण ज्यावेळेस ग्राफ हा कर्वमध्ये असेल, म्हणजे पॅराबोला किंवा काहीतरी वेगळंच कर्व असेल, समजा अशी कर्व आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्या लाईनला ह्या पॉईंटला अँगल काढा, तर तो अँगल काढण्याच्या आधी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करण्याच्या आधी त्या पॉईंटला एक टँजंट काढायची. टँजंट म्हणजे काय? एक अशी लाईन असते, समजा एका सर्कलला टँजंट काढले तर सर्कलच्या एका सिंगल पॉईंटला टच होऊन जाणारी लाईन म्हणजे टँजंट. समजा एक सर्कल असेल तर हिला मी म्हणणार टँजंट. इथं सिंगल पॉईंट, एकच पॉईंट, इथं 2-3 म्हणजे असं वाटतं की खूप डिस्टन्स आहे, पण ते काढताना तसं होतं. बट एक सिंगल पॉईंटला ज्यावेळेस लाईन टच होऊन जात असेल तर त्या लाईनला आपण टँजंट म्हणतो. मला इथं अँगल फाईन करायचा आहे, मी काय करेल, इथं एक अशी टँजंट ड्रॉईंग करून घेईन. बघा आता ही एक स्ट्रेट लाईन ग्राफ सारखी, आणि मग मी त्याच पॉईंटला एक हॉरिझॉन्टल काढेल आणि हा अँगल फाईन करेल. मला इथं अँगल फाईन करायचा आहे, मी अशी एक टँजंट ड्रॉ करेल. हा मला θ, याला सपोज मी θ1, याला θ2 बोललो, तर ऑब्व्हियसली θ1 इज लेस दॅन θ2. दिसतंय ना? θ2 काय आहे? मोठा आहे. हा 90 नाही, हा थोडी इंक्लाइन आहे. लागलेच परत एक डायग्राम काढतो मी, हा तुम्ही त्यांना 90 समजून घेणार. ह्या पॉईंटला जे अँगल फाईन करायचे असेल, मी काय करेल, एक अशी लाईन घेईल, टँजंट अशी ड्रॉ करून घेईल स्ट्रेट. हा तुमच्या θ1. मला ह्या पॉईंटला लाईन ड्रॉ करायची, ह्या पॉईंटला अँगल फाईन करायचा. मी काय करेल, एक टँजंट अशी ड्रॉ करेल. हा झाला तुमच्या θ. हा सेम असेल कारण ती स्ट्रेट लाईन आहे, तर काही हे पण हॉरिझॉन्टल आहे, हे पण स्ट्रेट. आता याला θ1 म्हटलं आणि याला θ2 म्हटलं, तर ऑब्व्हियसली बघा तुम्ही
थिटा 1 हा एवढा आहे, हा एवढा, थिटा 2 सो थिटा 1 इज लेस दॅन थिटा 2. काय आहे? थिटा 1 इज लेस दॅन थिटा 2. मग जसा इथं थिटा काय होतोय, ह्या कर्वमध्ये अशी कर होती, बरोबर आहे, अशी कर होती. थिटा 1 थिटा 2 थिटा 2 थिटा काढत गेलं तर अँगल जो होतो इन्क्रीज हो जातोय. थिटा 1 हा लहान होता, इथं जे गेला तुम्ही थिटा 2, इथं तर तो जास्तच मोठा आहे, 120च्या आसपास येऊन जाईल, 90च्या वरती येईल. थिटा 1 थिटा 2 थिटा 3 असं होईल. ओके, तर 90हून कमी आहे आधी, हां, जोपर्यंत, आणि थिटा वाढत जातोय, थिटा वाढतोय म्हणजे टॅन थिटा पण वाढतो. इफ थिटा इज इन्क्रीजेस टॅन थिटा इज इन्क्रीजेस. टॅन थिटा इन्क्रीज होतोय म्हणजेच काय, स्लोप इन्क्रीज होतोय. थिटा जेवढा कमी असेल लाईन, आता 2 लाईन आहे समजा, एक अशी लाईन आहे, हा तुम्ही थिटा 1 घेतला, आणि एक अशी लाईन आहे, हा तुमच्या थिटा 2 घेतला, तर याचा जो स्लोप आहे हा मोठा असेल. ए लाईन म्हणा याला, याला बी. स्लोप ऑफ ए इज ग्रेटर दॅन स्लोप ऑफ बी. एकदम असंच घेतोय मी ते बस बेसिक, म्हणजे बेसिक बी नाही, त्याच हिंट देतोय. ॲक्च्युली डिस्टन्स डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस चॅप्टर आपण बघू त्यावेळेस ग्राफचा एक स्पेशल टॉपिक्स आहे तिथं कायनेमॅटिक्समध्ये, व्हेलॉसिटीचा ग्राफ कसा, त्यावेळेस एकदम परफेक्टला जो नीट होईल ते. पण एक लक्षात ठेवा की थिटा हा वाढतो, इथं थिटा काय, बी लाईनसाठी थिटा कमी होता, नंतर थिटा 2 जास्त आहे. ह्याच लाईन मी या कर्वला काढलेल्या आहेत अशा, एक अशी एक अशी. ही लाईन जर बघितली म्हणजे या पॉईंटला थिटा 1 आहे, ह्या कर्ववर ह्या पॉईंटला थिटा 2 आहे. थिटा 1 ऑब्व्हियसली लेस दॅन थिटा 2 आहे, म्हणजे इथं जो स्लोप पाहिला तुम्ही तर ह्या लाईनचा स्लोप हा कमी असेल ॲज कम्पेअर टू दिस पॉईंट. थिटा जसा वाढत जाईल टॅन थिटा वाढत जातो, टॅन थिटा वाढतो म्हणजेच स्लोप वाढतो. आणि हे आपलं आजचं संपलं. उद्यापासून स्टेट बोर्ड. स्टेट बोर्डचं फर्स्ट चॅप्टर 10 to 11 days चालेल. त्याच्या आधी आज तुमची 8 तारीख आहे ना, 8 ऑगस्ट. ओके, 10 to 11 मीन्स 20 ऑगस्टपर्यंत आलं, आणि 20 ऑगस्टपर्यंत तुमच्याकडे JEE नीटची नोट्स येऊन जाईल. मी तुम्हाला कॉल करेल त्यावेळेस तुम्ही पॅरेंट्सला पाठवून त्याच्या नोट्स घ्यायला. एक चॅप्टर संपलं, फर्स्ट चॅप्टर संपलं का सेकंड चॅप्टर ज्यावेळेस स्टेट बोर्डचं स्टार्ट होईल त्यावेळेस JEE पण स्टार्ट होईल. ॲक्च्युली कसं घेणार आहे तुम्हाला कन्फ्युजन असेल की 2 लेक्चर होतील का काय होते. ॲक्च्युली जे टॉपिक जे थेरी पार्ट आहे ना, तो थेरी पार्ट डेरिवेशनं थेरी पार्ट हे स्टेट बोर्डमध्ये एक्सप्लेन होऊन जातील. आपल्याला JEE फक्त काय घ्यायचं आहे, त्या थेरीवरचे प्रॉब्लेम्स काय आहे ना ते घ्यायचे, जे स्टेट बोर्डमध्ये राहत नाही. त्याच्यावरचे प्रॉब्लेम कोणते कोणते टाईपचे प्रॉब्लेम आहे, हिंट काय आहे, त्याच्या प्रॉब्लेम सॉल्व करायचे हिंट काय आहे, डिफरंट टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्स आणि त्याच्या सोल्युशन बघणार आहे. तर ते एकदम ते ॲक्च्युली नोट्स आल्यावर तुम्हाला जास्ती कळेल की नेमकं कसं घेणार आहे. फक्त एवढं आठवून द्या की स्टेट बोर्डचे एक चॅप्टर संपलं, स्टेट बोर्डचे 2 चॅप्टर संपले की नंतर ते चॅप्टर परत JEE येईल. त्यावेळेस मी थेरी पूर्ण डेरिवेशन नाही समजणार, तुम्हाला फक्त सांगेल की हां हे आपण डेरिवेशन पाहिलं आहे, हा फॉर्म्युला आहे. मग त्या फॉर्म्युलाचे प्रॉब्लेम्स आपण JEEच्या लेक्चरमध्ये बघू, जे डेरिवेशन. आणि त्यावेळेस मी थेरी जी असेल ती फास्टली एका लेक्चरमध्ये तुम्हाला परत एक्सप्लेन करेल, जी मी ऑलरेडी स्टेट बोर्डमध्ये शिकवलेली असेल. मग ती त्यावेळेस तुमची रिव्हिजन होईल आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे JEEमध्ये जास्तीत जास्त भर हा फक्त प्रॉब्लेम्सवर असतील, फक्त प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी JEEचे वेगळे लेक्चर असेल ॲक्च्युली. म्हणून तुम्हाला स्टेट बोर्ड बघणं जे स्टेट बोर्डचे मी आज नोट्सचे तुम्हाला फोटो टाकून दिले मी तुम्हाला. काही सिलेबस रिड्यूस केला आहे यांनी स्टेट बोर्डसाठी, हे कोविड-19मुळे कोरोनामुळे त्यांनी सिलेबस रिड्यूस केला आहे. त्या टॉपिकवर मी हे केलं आहे, क्रॉस केलं आहे, ते टॉपिक नका लिहा. 3 नोटबुक बनवायला लावल्या त्या, त्याच्यामधून जी फर्स्ट नोटबुक होती स्टेट बोर्डची त्याच्यात तुम्हाला मी आज जे नोट्स देणार आहे, ज्याचे फोटो मी तुम्हाला देणार आहे, झेरॉक्स घेता आला तर तुम्ही मला तसं कॉल करा, मी झेरॉक्स करून ठेवेल. फक्त एकच चॅप्टरची नोट्स आहे ती, फोटो देईल, फोटोमधून मोबाईलमधून ती तुम्हाला लिहायची तुमच्या नोटबुकमध्ये, फर्स्ट नोटबुकमध्ये. फक्त ज्या टॉपिकवर क्रॉस केलं आहे मी ते टॉपिक नका लिहा. मी तुम्हाला लागले सिलेबस पण पाठवतो की त्यांनी कोणते टॉपिक सोडलेत. दुसरी गोष्ट, स्टेट बोर्डचं बुक घ्यायचे असेल तर घेऊन टाका, नाही पण घेतलं तरी चालेल, काय हरकत नाही. कारण मी ती जे नोट्स आहे स्टेट बोर्डमधून लिहून देतो आहे, त्या बुकमधूनच लिहितो आहे. खूप काही डिफरंट आहे असं काहीच नाही, मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला. जसं बुक आहे लगभग ते तशीच नोट्स असेल, थोडंफार मायनर डिफरन्स असेल, ज्यांनी तिथं अनसॉल्व प्रॉब्लेम आहेत ते मी तर सॉल्व करून दिलेले आहेत. अजून दुसरी गोष्ट, काही प्रिंटिंग मिस्टेक आहेत, प्रॉब्लेम सॉल्व करतात त्यांनी काही वेगळे आन्सर काढून दिले आहेत, ते मी करेक्ट करून तुम्हाला दिलेले आहेत.
आणि थेरीमध्ये थोडा मला वाटला थोडा मायनर चेंज, तर तेवढा मायनर चेंज केला, जास्त काही नाही. तर तुम्ही स्टेट बोर्डचे बुक घेतलं नाही घेतलं मॅटर करत नाही, बट डायजेस्ट घेऊन टाक द्या. काय डायजेस्ट तुम्ही घेऊन टाक द्या. डायजेस्टमध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन सांगेल की ते क्वेश्चन लिहून घ्या, तर ते क्वेश्चन लिहून घ्यायचे. थेरी क्वेश्चन असेल तर मी ते लिहून नाही देणार तुम्हाला. दुसरी गोष्ट, इथं स्टेट बोर्ड शिकवताना बोलून तुम्हाला लिहून नाही देणार आहे, मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करणार आहे. तुमच्याकडे नोट्स हातात असायला हवी. म्हणून माझं म्हणणं आहे की उद्या मी स्टेट बोर्डच्या फर्स्ट लेक्चर घेईल समजा, असं सपोज, तर ते तुम्ही आज लिहिलेलं असायला हवं. दररोज 2-3 पेज लिहून घ्यायचे. उद्या मी लेक्चर ज्यावेळेस तुम्ही लेक्चर बघणार त्यावेळेस तुमच्या समोर असायला हवं. म्हणजे मी जे बडबड करेल, जेही बोलेल ते तुम्हाला दिसायला हवं. हा एक म्हणजे तुमच्यासाठी प्लस पॉईंट असेल. तो स्टेट बोर्डचे बुक घ्यायचे असेल तर घ्या, नाही पण घेतलं काही मॅटर नाही. अजून एकदा सांगतोय, डायजेस्ट घेऊन टाका. डायजेस्टमध्ये जे अनसॉल्व प्रॉब्लेम आहेत ते पण सॉल्व केलेले असतात. हालाकी मी तुम्हाला ते सॉल्व करून देणारच आहे. दुसरी गोष्ट, फोटो मी तुम्हाला आता थोड्या वेळानंतर पाठवतो, त्याच्यातून तुम्ही ते लिहून घ्या. नंतर लेक्चर बघा. आधी लेक्चर पाहून तुम्ही ते नंतर वाचलं तरी काहीच फरक पडत नाही, सेम आहे. तुम्ही तेवढे आहात, मला माहिती तुमची टॅलेंट तेवढं आहे, मला माहिती एवढं हुशार आहात तुम्ही की तुम्ही आधी लेक्चर पाहिलं नंतरही ते बघितलं तरी काय फरक नाही पडत. 20 तारखेपर्यंत फर्स्ट चॅप्टर एंड होईल. 20 तारखेपासून JEEचं ते फर्स्ट चॅप्टर स्टार्ट होईल. फर्स्ट चॅप्टरमध्ये एवढं काही नाही JEE नीटचं, पण ते स्टार्ट होईल. ओके, ते हळूहळू कळेल तुम्हाला. ह्या 20-22 सांगता 1-2 चॅप्टर संपले का तुम्हाला कळेल की हां लिंक कशी असं, कारण आपल्याला दोघं लिंक मॅच करायचे आहेत. पुष्कळचा सिलेबस हा डिफरंट आहे. डिफरंट म्हणजे त्यांनी टॉपिक इकडे तिकडे ठेवलेले आहेत. मध्ये स्टेट बोर्डमध्ये नंतरचे टॉपिक ठेवले आहेत त्यांनी. आपण JEEमध्ये लेट घेतो. लेट म्हणजे जे JEEमध्ये 6 नंबरचे चॅप्टर आहे ते स्टेट बोर्डमध्ये त्यांनी थर्ड चॅप्टरमध्ये त्याच्यातला काही पार्ट टाकून दिला आहे. मग राहिलेला पार्ट त्यांनी 12थमध्ये घेतला आहे. कळतं आहे, राहिलेला पार्ट त्याच चॅप्टरचा राहिलेला पार्ट 11थमध्ये 3 नंबरच्या थर्ड चॅप्टरमध्ये टाकला आहे आणि राहिलेला पार्ट 12थमध्ये घेतील ते. पण आपण त्या पूर्ण पार्टला 6मध्ये संपून टाकणार आहे. तर सिलेबस इकडं तिकडे आहे, म्हणून स्पेशल लेक्चर घ्यायचे, बाकी काही नाही. बट स्टेट बोर्डचे लेक्चर स्टेट बोर्डचे नाही करत असते इम्पॉर्टंट. स्टेट बोर्डचे लेक्चर जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण काय मी थेरी जी पार्ट आहे तो स्टेट बोर्डमध्येच एक्सप्लेन करणार आहे. JEEमध्ये गेल्यावर फक्त रिव्हिजनसारखं सांगेल मी तुम्हाला, आणि फक्त फॉर्म्युला सांगेल आणि त्याचे प्रॉब्लेम घेईल. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कन्सेप्ट काय आहे त्या क्लिअर मी JEEच्या लेक्चरमध्ये करेल, थेरीमध्ये करणार नाही. थेरीमध्ये स्टेट बोर्डमध्ये जेवढं दिलं आहे तेवढं थेरी काय असेल ते JEEमध्ये त्याच्यामध्ये एक्स्ट्रा येईल, कळेल ते तुम्हाला हळूहळू. आता मी पूर्ण नाही सांगू शकत ते. ओके, ठीक आहे. मग उद्यापासून स्टेट बोर्डचा फर्स्ट लेक्चर.